नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक देवेन लवटे तुमच्या सगळ्यांचं देवेन सर फिजिक्स गुरु या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतोय. तर आजच्या लेक्चर आपण बघणार आहोत एरिस्टॉटल्स फॅलेसी. हे आर्टिकल बघण्यापूर्वी मी तुम्हाला एक उदाहरण देतोय. बघा, आतापर्यंत ज्या शास्त्रज्ञांनी शोध लावले, शोध लावण्यापूर्वी त्यांना आपली मतं मांडावी लागली. त्याला आपण गृहीतक असं म्हणतो, त्याला आपण पोस्ट्युलेट्स असं म्हणतो. हे मांडलेली मतं सर्वांच्या दृष्टीनं खरी आहेत का, सर्वांच्या दृष्टीनं ते बरोबर आहेत का नाही, याला आपल्याला सबळ पुरावे द्यावे लागले. त्या शास्त्रज्ञांना पुरावे द्यावे लागले आणि त्या उदाहरणांच्या साह्यानं त्यांना ते पटवून द्यायला जर शक्य झालं तर आणि तरच तो सिद्धांत सर्व जगमान्य होत होता. जसं की न्यूटननं लावलेला गुरुत्वाकर्षणाचा शोध. न्यूटननी गुरुत्वाकर्षणाचा शोध लावला, परंतु न्यूटन्स कार्पस्क्युलर थेअरी जी आहे, ही कार्पस्क्युलर थेअरी जी आहे ही मान्य नव्हती. त्यामध्ये काही त्रुटी आढळल्या. न्यूटननं जरी गुरुत्वाकर्षणाचा शोध लावला असला, न्यूटननं कार्पस्क्युलर थेअरी मांडली लाईटच्या संदर्भातली, ती थेअरी 100% बरोबर आहे असं नाही. म्हणजे थोडक्यात काय बघा, प्रत्येक शास्त्रज्ञ ज्यावेळेस संशोधन करत असतात, त्यांनी केलेल्या संशोधनाच्या आधारे काही नियम ते सांगत असतात, परंतु ते नियम प्रत्यक्षात कशा पद्धतीनं ते बरोबर आहेत किंवा नाही, हे जर बरोबर असतील तर आणि तरच तुम्ही सांगितलेलं किंवा त्या शास्त्रज्ञानं सांगितलेलं हे पूर्णपणे सर्व जगमान्य होतं. असाच काही प्रकार या ठिकाणी घडलेला आहे एरिस्टॉटलच्याकडून. आणि मग त्यानंतर त्याच्यावरती गॅलिलिओ आणि न्यूटननी थोडंसं करेक्शन केलं, ते आपल्याला बघायचं आहे. एरिस्टॉटल फॅलेसी. फॅलेसी म्हणजे काय? गोंधळ. एरिस्टॉटलचं काय गोंधळ झालेला आहे, एरिस्टॉटलचं काय मत होतं? एरिस्टॉटलच्या मते बघा, द एक्सटर्नल फोर्स इज रिक्वायर्ड टू कीप द बॉडी इन युनिफॉर्म मोशन. समजा एखादी वस्तू युनिफॉर्म मोशन मध्ये ठेवायची असेल तर त्याला एक्सटर्नल फोर्स अप्लाय करावा लागणार. एक्सटर्नल continuously force apply on that body, then only this body which in uniform motion. असं एरिस्टॉटलचं मत होतं. एरिस्टॉटलला उदाहरण पण या साह्यानं दिलं. असं दिलं की फॉर अ बॉल which can be moving with uniform velocity, we apply the external periodic force on it. External force apply on it, then that ball which can be moving with uniform velocity. आपल्याला हे माहित आहे, समजा आपण क्रिकेटमध्ये बघतोय. ओके, साधं उदाहरण तुम्हाला देतो. क्रिकेटमध्ये बॉल मारल्यानंतर समजा ग्राउंड शॉट मारल्यानंतर समजा ग्राउंड शॉट मारला. ओके, तो ज्यावेळेस जातोय बॉल, काही अंतर गेल्यानंतर थांबतोय, बरोबर आहे का? तर त्याचा वेग कमी होतोय. द मोशन स्टॉप्स आफ्टर सम टाइम. म्हणजे याचा अर्थ काय? एरिस्टॉटलचं मत होतं की तो जर बॉल मोशन मध्ये पाहिजे असेल तर त्याला कंटिन्युअसली काय करावं लागेल? एक्सटर्नल फोर्स आपल्याला लावावा लागेल. जसं की हॉकीमध्ये त्या बॉलच्या पाठीमागे स्टिक घेऊन बरोबर तो प्लेयर जात असतो, कंटिन्युअसली फोर्स अप्लाय ऑन इट, देन अँड देन ओनली दॅट बॉडी कंटिन्युअसली एक्सटर्नल फोर्स अप्लाय ऑन दॅट बॉडी, देन अँड देन ओनली धिस बॉडी विच इज इन युनिफॉर्म मोशन. पण हे उदाहरण सांगितलं, त्यांचं मत आहे की कुठल्याही वस्तूला मोशन मध्ये राहायची असेल, युनिफॉर्म मोशन मध्ये राहायची असेल तर त्या ठिकाणी एक्सटर्नल फोर्सची गरज असते किंवा कंटिन्युअसली एक्सटर्नल फोर्सची गरज. ते आपण या ठिकाणी आता बघणार आहोत. बघा काय सांगितलेलं आहे. In nature, all objects are set into motion. All objects are set into motion.
all objects, in nature all objects are set into motion. Stop moving due to resistive force. Such as friction or viscous drag. बघा, एरिस्टॉटलने जे सांगितलं त्यानुसार आपण काय म्हणतो, एक्सटर्नल फोर्सची गरज आहे. परंतु महत्वाचा मुद्दा काय बघा, की ज्यावेळेस कुठलीही वस्तू किंवा ऑल ऑब्जेक्ट्स आर सेट इनटू मोशन स्टॉप्स मुव्हिंग ड्यू टू, कशामुळे स्टॉप होत आहे, ड्यू टू रेझिस्टिव्ह फोर्स. मग फ्रिक्शन असेल किंवा विस्कस ड्रॅग असेल हे आपण शिकलेलो आहे. हे कारण आहे. मग गॅलिलिओनं काय सांगितलं, गॅलिलिओनं करेक्शन केलेलं, करेक्टेड स्टेटमेंट काय, फॉर एनी अनइंटरप्टेड मोशन the additional force is required to overcome this resistive force. बघा, हे खूप महत्वाचं आहे. फॉर अनइंटरप्टेड मोशन an additional force is required to overcome these resistive force. ओके, हे करेक्ट स्टेटमेंट आहे. कोणी सांगितलं, कोणाच्या मते, अकॉर्डिंग टू गॅलिलिओ. ओके, गॅलिलिओच्या मते आपल्याला सांगता येईल की कुठलीही अनइंटरप्टेड मोशन जर असेल तर ही अनइंटरप्टेड मोशन an additional force is required for overcoming resistive or opposing forces in nature. हे आणि याने सांगितलेलं काय होतं, फॅलेसीने काय सांगितलं होतं की an external force is required to keep an external force required external force is required to keep body in uniform motion. बघा, अशा पद्धतीने आपल्याला थोडक्यात, so this is Aristotle, according to Aristotle, and this is according to Galileo. So this is correct. Okay. आता तुम्हाला काय विचारलं जातो बघा, प्रश्न कसा विचारला जातो, वॉज एरिस्टॉटल करेक्ट स्टेटमेंट, म्हणजे एरिस्टॉटलचं मत बरोबर होतं का, आणि जर बरोबर असेल तर ते कशा पद्धतीने, असं विचारलं तर आपल्याला सांगता येईल काय होतं एरिस्टॉटलचं स्टेटमेंट. An external force is required to keep the body in uniform motion. एखादी वस्तू युनिफॉर्म मोशन मध्ये ठेवायची असेल तर त्या ठिकाणी एक्सटर्नल फोर्स लावावा लागतो, असं एरिस्टॉटलचं मत होतं. मग हे मत बरोबर आहे का, उदाहरण आपण देऊ शकतोय बॉलचं. ओके, when a rolling ball which stops after some distance travel, for
that ball which keeps in uniform motion the external force is required. ओके, हे थोडंसं मत बरोबर, परंतु या मतामध्ये थोडंसं आपल्याला काय आहे, सदोषपणा जाणवतो, काहीतरी यामध्ये दोष आहे. एक्झॅक्टली याचं करेक्शन जे केलेलं आहे आपण या ठिकाणी सांगितलं की हे एक्सटर्नल फोर्स लावावा लागतो, पण खरं महत्वाचं काय कारण आहे, एखादी वस्तू काही अंतर गेल्यानंतर थांबते, याच्या पाठीमाग काय कारण आहे, तर त्याच्या पाठीमाग काय, तर ते असणारं घर्षण आहे. मग आपण बॉलच्या बाबतीत बघितलं, मी उदाहरण तुम्हाला सांगितलं, काही अंतर गेल्यानंतर बॉल थांबू शकतोय. दुसरं उदाहरण घेऊया, पेपर प्लेनचं घ्या, जे कागदी विमान करता त्याला सुद्धा विरोध करणारा जो विस्कस ड्रॅग आहे आपण म्हणूया, हवेच्या मार्फत एक्झर्ट होणारं जे काय फोर्स आहे, फ्रिक्शन आहे, तो विरोध करणार आहे, म्हणून ते खाली पडणार आहे किंवा त्या वेगाने ते जाऊ शकणार नाही. किंवा पेपर बोट घ्या, जी तुम्ही कागदी नाव पाण्यावरती सोडता त्यावेळेस सुद्धा त्याला काय होणार आहे, विस्कस ड्रॅग, म्हणजे त्या लिक्विड मार्फत एक्झर्ट होणारं जे काय फ्रिक्शन आहे त्या पेपर बोटला, कागदी नावेला, हा विरोध करणार आहे आणि त्यामुळे त्याची मोशन कमी होते. हे बेसिक कारण आहे. म्हणून हे महत्वाचं सेंटेन्स काय, बेसिक कारण काय, इन नेचर ऑल ऑब्जेक्ट्स आर सेट इनटू मोशन स्टॉप्स मुव्हिंग ड्यू टू रेझिस्टिव्ह फोर्स. रेझिस्टिव्ह फोर्स असल्यामुळे ती वस्तू कंटिन्युअसली मोशन मध्ये जाऊ शकत नाही. मग रेझिस्टिव्ह फोर्स आपल्याला फ्रिक्शन माहित आहे, तेच लिक्विड आणि एअर मधलं आपण जर बघितलं तर त्याला आपण विस्कॉसिटी असं म्हणतो, विस्कस ड्रॅग पण आपण म्हणतो, विस्कस फोर्स पण म्हणतो. आणि मग यामध्ये करेक्शन करून जे गॅलिलिओने सांगितलं आणि नंतर न्यूटनने तेच फॉलो केलं, ते गॅलिलिओने काय सांगितलं, फॉर एनी अनइंटरप्टेड मोशन an additional external force is required. कशासाठी रिक्वायर करावं लागतं ऍडिशनल फोर्स, टू ओव्हरकम दीज काय, रेझिस्टिव्ह फोर्स, किंवा आपण म्हणूया फ्रिक्शन, किंवा म्हणूया विस्कस ड्रॅग. त्या विस्कस ड्रॅगला, त्या विस्कस फोर्सला ओव्हरकम करण्यापुरता ऍडिशनल फोर्स आपल्याला लावायला पाहिजे. हे एक्झॅक्टली उदाहरण आहे, हे एक्झॅक्टली आपल्याला सांगता येईल. हे सगळ्यात महत्वाचं काय, हे करेक्टेड स्टेटमेंट आहे. तर तुम्हाला यावरती प्रश्न विचारला जाईल, अकॉर्डिंग टू अरिस्टॉटलचं स्टेटमेंट काय आहे, तर वर मी या वेगळ्या खडून लिहिलेलं आहे. बेसिक रिझन काय आहे त्या पाठीमागचं, तर रेझिस्टिव्ह फोर्समुळे एखादी वस्तू थांबू शकते. आणि करेक्ट केलेलं स्टेटमेंट कुठलं आहे, निश्चितच फोर्स लावावा लागतो, पण तो फोर्स लावणारा ऍडिशनल फोर्स आहे आणि तो कशासाठी लावावा लागतो, टू ओव्हरकम दीज विस्कस फोर्स और दीज रेझिस्टिव्ह फोर्स. ओके, तो ओव्हरकम करण्यासाठी तो फोर्स आपल्याला लावावा लागतो. तर अशा पद्धतीनं इन शॉर्ट तुम्हाला विचारलं जाईल, 1 मार्काला पण विचारलं जाईल किंवा 2 मार्काला पण विचारलं जाईल, एक्सप्लेन अरिस्टॉटल्स फॅलसी. ओके, सो थांबूया.